यंदा बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झाल्यानं पाण्याच्या कमतरतेमुळे पेरणीनंतर जमिनीतली ओल टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ओल टिकवून ठेवण्यासाठी कोळपणी केल्यामुळे जमिनीतून ओलावा टिकून राहतो आणि पिकाची पाण्याची गरज भागवली जाते. या कोळपणीचे नेमके फायदे काय आहेत आणि ज्वारी पिकात कोळपणी नेमकी केव्हा करायची याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकं वापरतात. जमिनीतली ओल वेगवेगळ्या मार्गाने कमी होत असते. जमिनीच्या वरच्या थरातून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते. याशिवाय जमिनीला भेगा पडल्यामुळे बाष्पीभवन होऊन जमिनीतली ओल कमी होते. तसंच पिकामध्ये तण जास्त प्रमाणात असतील तरीही जमिनीतली ओल कमी होत असते. जमिनीतल्या उपलब्ध पाण्यापैकी पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात पाणी लागतं. जमिनीतली जवळपास 60% ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जात असते. जमिनीतली ओल जर टिकवून ठेवायची असेल तर पिकामध्ये कोळपणी करणं फायद्याचं ठरतं. कोळपणीमुळे माती हलवून मोकळी झाल्यानं जमिनीतला एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. कोळपणी केव्हा कराल? एकदा कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. त्यामुळे कोरडवाहू रब्बी ज्वारी करता 3 वेळेला कोळपणी करायची शिफारस केली आहे. पहिली कोळपणी पिकं 3 आठवड्याची झाल्यानंतर फटीच्या कोळपणीनं करायची. त्यामुळे वाढणारं तण नष्ट होऊन पाण्याची बचत होते. दुसरी कोळपणी पीक 5 आठवड्यांचं झाल्यानंतर पासेच्या कोळप्यानं करायची. त्यावेळेस जमिनीतली ओल कमी झाल्यानं जमिनीला बारीक भेगा पडत असतात. त्या कोळपणीमुळे त्या बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया कमी होते. तिसरी कोळपणी ही पीक 8 आठवड्यांचं झाल्यानंतर करायची. ही कोळपणी दातेरी कोळप्यानं करायचे, कारण जमीन टणक झाल्यानं फासाचे कोळपे नीट चालत नाहीत. दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती मोकळी करतात. त्यामुळे भेगा बुजवल्याही जातात. ज्यावेळी जमिनीतली ओल फार कमी असेल त्यावेळी आणखीन एखादी कोळपणी केली तर फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यापासून साधारणपणे 180 पासून 280 मिलीमीटर ओल लागते. त्यापैकी 40% ओल ही पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते. म्हणून ओल साठवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. अंतर्मशागतीमध्ये खुरपणी देखील करावी लागते. पण सुरुवातीला ज्यावेळी जमीन मऊ असते आणि तण वाढलं असतं त्यावेळेसच या खुरपणीचा फायदा होतो. म्हणून बैल कोळपे चालवल्यानं खोलीवर मशागत करता येते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. जास्तीची रोपं काढून टाकणं हा पण एक चांगला ओलावा टिकवण्याचा उपाय आहे. अशा प्रकारे जमिनीतली ओल टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास पिकाची पाण्याची गरज भागवता येते. कोळपणीचे फायदे: पीक वाढताना त्याबरोबर तणही वाढतात. हे तण पाणी, अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश या बाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. या कोळपणीचा मुख्य उद्देश तण नष्ट करणं आणि वाया जाणारी ओल थांबवणं हा असतो. तणामुळे कमी होणारी ओल तणांचा बंदोबस्त केल्यानं राखली जाते. याशिवाय माती हलवून मोकळी केल्यानं जमिनीवर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे, हे लक्षात घ्या. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती डॉक्टर आदिनाथ ताकटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी इथून. यासोबतच आजच्या पीक संरक्षणाच्या या सेगमेंटमध्ये इथे थांबूयात. पीक संरक्षणाचं सेगमेंट तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर 1 वाजता पाहू शकता. त्यामुळे ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.